मी महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार कार्यकर्ता। आज जे सातारा तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयामध्ये जी पीडब्ल्यूडीची जी डेव्हलपमेंट चाललेली आहे ते मार्च एंडिंगच्या अनुषंगाने डेव्हलपमेंट चाललेली आहे असं दिसून येत आहे। हे सातारा पीडब्ल्यूडीच्या अधिकारात अनेक ठिकाणी रस्ते उकाडलेले आहेत किंवा अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झालेले। या ठिकाणी पीडब्ल्यूडी पैसा न टाकता या ठिकाणी अनाठाई पैसा टाकताना दिसून येत आहे। यापूर्वीच त्याने येथील शौचालयासाठी जवळजवळ 12 ते 13 लाख रुपये खर्च केला होता। त्या शौचालयाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग समाजाला आणि प्रशासनाला झालेला नाही। असं असताना सुद्धा पीडब्ल्यूडीचं या ठिकाणी असा ऐनवेळी खर्च टाकण्याचा अट्टास कशासाठी आहे हे मात्र अद्याप समजून येत नाही। आणि ह्या प्रिमाइसमध्ये मोठ्यापर्यंत वाहनधारकांना भाड्या पार्किंगसाठी जागा नाही। गेले अनेक वर्ष सदर पीडब्ल्यूडीला सूचना केल्या होत्या की या ठिकाणी चांगल्या दर्जाचं पार्किंग व्यवस्था करावी, व्यवस्थित पार्किंग व्यवस्था करावी, परंतु अद्यापही त्यांनी लक्ष केंद्रित केलं नव्हतं। परंतु आज या ठिकाणी चाललेली जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट समाजाला आणि प्रशासनाला विचारात न घेता चाललेली दिसून येत आहे। आणि थोड्याच कालखंडामध्ये राधिका रोडला एक भव्य इमारत होत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटसाठी कशासाठी खर्च करत आहे। त्यामुळे ही अनावश्यक चाललेली जी प्रक्रिया आहे ती नक्की कोणाचे खिसे भरण्यासाठी चाललेले हे दिसून येत नाही। त्यामुळे या सदर प्रकरणाची पीडब्ल्यूडीची चौकशी करण्यात यावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे। आणि त्वरित या कामाच्या प्रती टाकलेला जो अनाठाई खर्च आहे तो त्वरित थांबवण्यात यावा, अन्यथा सदर अधिकाऱ्याच्या पगारातनं वसुलीसाठी माननीय जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांना मी लवकर तक्रार दाखल करणार आहे। त्यामुळं या बाबतीत त्यांनी गांभीर्याने विचार करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।